जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। सुळकूड पाण्यासाठी 4 सावित्रीच्या लेकी बसल्या उपोषणाला। उपोषणाचा दुसरा दिवस। आम्ही सावित्रीचे लेकी या महिला संघटनेच्या 4 महिला सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे, ज्योत्स्ना भिसे इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या माध्यमातून गेले 2 दिवसापासून उपोषणास बसल्या आहेत। इचलकरंजी शहराच्या मंजूर योजनेच्या अंमलबजावणीसाठी या महिला उपोषणास बसल्या असताना प्रशासनाची बघ्याची भूमिका घेतली आहे। प्रशासन लोकप्रतिनिधी यावेळी आपली जबाबदारी ओळखून मार्ग काढण्याचे गरजेचे आहे, अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। 4 महिला उपोषणास बसल्या असताना काल प्रशासकीय व्यवस्थेतून कोणत्याही पद्धतीने साधी विचारपूस केली नाही। आजी माजी खासदार राजू शेट्टी जिल्हाधिकारी महोदयांना फोन लावून प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली, तर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी आयुक्तांना संपर्क करून उपोषणकर्त्यांना सुविधा पुरवण्याची मागणी केली। माजी खासदार निवेदिता माने यांनीही भेट देऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले। पोलीस प्रशासनाने देखील 4 महिलांना कर्मचारी पुरवण्याचे आश्वासन दिले। नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे की नाही? 4 महिला आपल्या गावच्या मंजूर योजनेच्या अंमलबजावणीसाठी महात्मा गांधी पुतळा येथे उपोषणाला बसल्या आहेत। आपण भेट देऊन त्यांचे मनोबल वाढवूया व कृती समिती घेणाऱ्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देऊया। आज सर्वांनी प्रचंड मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसह महात्मा गांधी पुतळ्याजवळ उपोषणास्थळी येऊन या महिलांचे मनोबल वाढवूया, असे प्रतिपादन अभिजित राजेंद्र पटवा यांनी केले। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।